बघा, यक्स छदस्थानी वर्गमुळात 128 बराबर वर्गमुळात 162 छदस्थानी यक्स, तर यक्स बराबर किती असा वर्गमूळ घनमुळावरील क्रिया या घटकावर आधारित प्रश्न. लेकरांनो, इथं वर्गमुळात गोष्टी लक्षात घ्या. वर्गमुळामध्ये 128 याची मांडणी वर्गमुळामध्ये 64 गुणिला 2 याप्रमाणे आम्ही करू शकतो गणिताला सोपं रूप देण्यासाठी. पुढं गणित म्हणते वर्गमुळात 162 याचीसुद्धा मांडणी वर्गमुळात 81 गुणिला 2 याप्रमाणे आम्ही करू शकतो गणिताला सुलभ करण्यासाठी, सोपं रूप देण्यासाठी. आता पुढं चला, करा सर तशी मांडणी. आता यक्स छदस्थानी वर्गमुळात 64 गुणिला 2 बराबर इथं वर्गमुळात 81 गुणिला 2 छेदस्थानी काय तर यक्स. ही अशा पद्धतीनं मांडणी का करायची तर इथं 64 आणि इथं 81 वर्गमुळाच्या बाहेर निघतात. 64चं वर्गमूळ 8, 81चं 9 म्हणून ते बाहेर निघतात. आता हे मांडलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल यक्स छदस्थानी 64चं वर्गमूळ किती हो 8. आता वर्गमुळात इथं 2 राहिले फक्त, इथं बराबर चिन्ह. इथं 81चं वर्गमूळ किती 9, इथं वर्गमुळात फक्त 2 राहिले छदस्थानी यक्स. हे दोन पदं ह्या दोन राशी परस्परांना भागीला आहेत. मग त्रैराशिक पद्धतीनं सोडवण करत असताना या पदाचा या पदासोबत, या पदाचा या पदासोबत त्रैराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार करून गणिताची सोडवण करा. यक्स यक्स सोबत गुणिला, इकडं 9 वर्गमुळात 2 सोबत 8 वर्गमुळात 2 गुणिला. यक्स यक्स यांचा गुणाकार यक्स वर्ग सर. इथं 9 8 ही 72. आता वर्गमुळात 2 गुणिला वर्गमुळात 2 म्हणजे वर्गमुळात 2 गुणिला 2. हे वर्गमुळात 2 गुणिला 2 रामायण कसं काय हे एवढं समजून सांगा सर. वर्गमुळात 2 आणि वर्गमुळात 2 यांचा गुणाकार वर्गमुळात 2 गुणिला 2 का मांडतात बाबा लेकरांनो. वर्गमुळाचं एक व्हॅल्यू असते 1/2. जर समजा वर्गमुळात 2 ही संख्या विदाऊट वर्गमूळ मांडायची झाली, वर्गमुळाशिवाय मांडायची झाली, तर हे चिन्ह जर समजा घालवायचं असेल तर त्यासाठी त्या वर्गमुळाचं हे व्हॅल्यू 1/2 2च्या डोक्यावर मांडावं लागते. मग आता वर्गमुळात 2 अशी मांडणी करून हे पहिले वर्गमुळात 2 निघले, याच्यासोबत गुणिला हे दुसरे वर्गमुळात 2 आहेत, याचीसुद्धा अशाच पद्धतीनं मांडणी. मग एक सूत्र तुम्ही आम्ही सगळ्यांनी अभ्यासलं, एचा घातांक यम गुणिला एचा घातांक यन असेल तर या सूत्राचा विस्तार घाताघातामध्ये बेरीज याप्रमाणे होतो. मग इथं मूळ सेम आहे, इथं मूळ सेम आहे, याचा अर्थ 2 हे मूळ सेम आहे म्हणजे घात 1/2 अधिक 1/2 यांच्यामध्ये बेरीज. मग 2चा घात छेद सारखा आहे म्हणून 1 अधिक 1 छेदस्थानी 2 म्हणजे अंशातील बेरीज 2/2. इथं हा भाग 1 न गेला, 2चा घात 1. याचं व्हॅल्यू किती आलं 2. इथं सुद्धा हे व्हॅल्यू 2च येते बघा. यक्स वर्ग बराबर 72 वर्गमुळात 4 याचा अर्थ काय तर 4चं वर्गमूळ किती हो 72 सोबत 4चं वर्गमूळ 2 आलं ना 2. अशा पद्धतीनं पुढं चला. आता यक्स वर्ग म्हणजे काय तर हा गुणाकार 144. गणिताला इकडं वळतं करा सर. पुढं चला. यक्स वर्ग म्हणजे 144 हे वर्गपद घालवायचं म्हणजे समोरील संख्या वर्गमुळात टाका. हे काही गणितीय गुणधर्म पक्के लक्षात ठेवा. आम्हाला नुसत्या एक्सची व्हॅल्यू पाहिजे म्हणून हे 144 वर्गमुळात. यक्स बराबर काय तर 144चं वर्गमूळ 12. हे तुमच्या या विचारल्या प्रश्नाचं उत्तर. ओके. वर्गमूळ घनमुळावरील क्रिया ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल.